13 वर्ष घरात बसलो होतो. आतली दृष्टीच नाही ना, आत प्रकाश म्हणून कसला नाही, कलर ही किंवा दिसणंही भानगडच नाही बघा. असं समोर एकाने कोण चाललं किंवा काय आम्ही वासावरून आवाजानं तुला बोलतो आम्ही, पण ही हार म्हणून चालणार नाही की जिवंत जगलं पाहिजे, आलेलं दिसाल तोंड दिलं पाहिजे. तर तिथं तर मी सोलापूर सिव्हिलचं पूर्ण पालतं घालतो. तुम्ही तिन्ही मजल्यावर जाऊन जेवण आणणे वगैरे सगळं तिला करतो. तुम्ही सगळी व्यवस्था तिची मी केली. कारण ही माझ्या आयुष्याचं भांडवल आहे, एक एटीएम आहे माझं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे हे सगळं सहकार्यानं माझं जीवन चालू आहे. आलेलं जीवन ही जगून दाखवाय लोकांना सांगा. तुम्ही लय खूप मला असं हे काढलंय, हे कवळ भागत नाही, धंदा होत नाही. पण काय करतो आम्ही, बाहेर पण जातो भीक मागायला. तिथं माझी मंडळी भीक मागते. आणि सध्या आता एसटी मध्ये सुद्धा आमची मंडळी भीक मागते. प्रत्येक गाडी 15 ते 20 मिनिटं थांबते, एसटी जाऊन भीक मागते आणि ते भिकवर चालू आहे आमचं. बर, आज रियालिटी या कंपनीमध्ये मी आलेलो आहे. आणि रियालिटी कंपनीमध्ये मी आलो असताना मला एक मला माहित नव्हतं, पण काही मला त्यांनी अचानक फोन केला. मी कंपनीमध्ये आलो मुलाखत देण्यासाठी. तो त्यांचं मी रियालिटी कंपनीचं मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि माझ्या मुलाखतीला मी स्टार्ट करतो. आता मी पहिलं सांगणार आहे की माझी पार्श्वभूमी, माझी ओळख आणि माझं शिक्षण झालं आणि माझ्या गावाचं नाव. तर या पार्श्वभूमीमध्ये माझे पूर्ण नाव राजाराम महादेव बंडगर आणि मी इथून सांगोल्यापासून 7 किलोमीटर अंतरावर बेहरी चिंचोली गाव आहे. तिथलं माझं जन्मगाव आहे. तिथं मी राहिलो आणि तिथं राहिल्यानंतर परत माझा जन्म झाला 2/3/1980 या दिवशी माझा जन्म झाला. आणि जन्मापासून मी अंध आहे. मला मी कुठल्याही प्रकारचं असं शारीरिक समस्या मी बघू शकलो नाही. आणि जन्मानंतर मी 13 वर्ष घरात बसलो होतो. मला कुठल्याही शिक्षणाचा गंध नव्हता, काय नव्हतं. असं मला फिरता येत नव्हतं. आमच्या शेजारच्या माणसांनी मला हाताला धरून वगैरे लहान लहान मुलांनी फिरवलं आणि त्याने मला चालायला शिकवलं. मग 13 वर्षानंतर 1992 मध्ये मी पंढरपूरला शाळेला गेलो. आमच्या घरी पंढरपूर शाळेचे एक अशोक सर्वेसर म्हणून आलते आणि अशोक सर्वेसरानंतर त्यांनी म्हणले असे पंढरपूरला अंध शाळा आहे, तिथं तुम्ही तुमच्या मुलाला सोडा. तर आमचे वडील काय सोडण्यास तयार नव्हते ना, अंध आहेत आणि ते काय शिकणार आहेत. मग म्हणले नाही, तर शेवटी केलं तर आपण माझी मी त्याला सांभाळतो. आमच्या भावाने मला, थोरल्या भावानी 1992 साली पंढरपूर शाळेत सोडलं आणि तिथं मी 1ली ते 9वी पर्यंत मी अंधशाळेत शिकलो. पंढरपूर इथं आमचे अंध विकास संस्था आहे, त्या शाळेत मी 1ली ते 9वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि शिक्षण आमचं कसं होतं, ब्रेल लिपीतून. आम्ही ब्रेल शिक्षण आमचे 6 टिंबांची लिपी आहे आणि आमच्या लिपीचा शोध फ्रान्समधले एक लुई ब्रेल आहेत, त्या लुई ब्रेलच्या नावाच्या शास्त्रीयानं आमच्या ब्रेल लिपीचा शोध लावला आणि त्या ब्रेल लिपीतून आम्ही शिक्षण घेतलं, म्हणजे 1ली ते 9वी पर्यंत. आणि 6 टिंबांची लिपी असते, त्या लिपीमध्ये आम्ही विशिष्ट असं चिन्ह तयार करून लिहितो आणि 1ली ते 7वी पर्यंत आम्ही ब्रेल लिपीतून अभ्यास करतो. आणि 8वी नंतर तुमची जी नॉर्मल शाळा आहे त्या नॉर्मल शाळेत आम्ही जात असतो. मग 1ली ते 8वी 9वी ही पंढरपूरचे लोकमान्य विद्यालय आहे, तिथं मी शिक्षण घेतलं आणि माझं तिथला 9वी पर्यंतचा पंढरपूरचा कार्यकाळ संपला. आणि तिथून मग आता मी सोलापूरला गेलो. 10वी 11वी 12वी हे मी सोलापूरला चंद्रभागा येलगोरा म्हणून विकासनगरला येलगोरा साहेबांचं कॉलेज आहे, तिथं 10वी 11वी 12वी काढली आणि माझा तिथला सर्व शिक्षण काळ संपला. आता पुढे काय करायचं, शिक्षण काळ आता मला थोडं जरा ब्रेल लिपी पण येत नसल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं सगळं माझे कॉलेजचे स्वप्न वगैरे सगळे आजूर झाले. मी जे पहिला लहानपणी जे स्वप्न रंगवले होते, प्राध्यापक व्हायचं, अमुक व्हायचं, तमुक व्हायचं, पण मला ब्रेल लिपीचं ज्ञान नसल्यामुळं ते काय मी करू शकलो नाही. फक्त मी 9वी 10वी 11वी 12वी सोलापूरला काढली आणि तिथनं माझी शिक्षणाची लिंक तुटली गेली. मग तिथनं 12वी शिक्षण झालं आणि 12वी शिक्षण करून परत मी माझ्या चिंचोलीला आलो. आपले मूळ गावचं बेहरी चिंचोलीत आलो मी. आणि मग करायचं काय आता, आपल्याला काही जमत नाही. आता घरच्या जेव्हा आपण किती राहायचं जावं म्हणून, आपल्याला घरचे समजदार किती. गावात असं मी निवांत फिरायचो, गावात काय काम होता काय होता. सांगोला स्टँडवर यायचो, नाही सांगोला आपले सांगोला तहसील कचेरी आहे तिथे यायचो. तिथे आमचा मित्राचा खेळाचा गाडा होता,
तिथे खेळायला गाड्यावर निवांत बसायचो, गावात निवांत बसायचो मी. आणि गावात निवांत बसल्यानंतर गावातली पोरं काय येऊन असं तसं काय काय बोलायचे आपले जीवन. आता असं एक गावात गावातले एक आमचे भाग्यवंत गोरे म्हणून गावातले दोस्त होते. मग ते आले माझ्यापाशी. ते म्हणलं अहो बापू, म्हणलं मी आता माझं 12वी शिक्षण झाले, आता मी काय करायचं म्हणलं, मला कुठला व्यवसाय तर नाहीच. मग व्यवसाय नाही म्हणल्यानंतर ते म्हणलं काय तर मला बघा म्हणलं व्यवसाय तुम्ही माझ्यासाठी. मग ते बीड जिल्ह्यामध्ये किल्ले धारोळ हे म्हणून गाव आहे. मग किल्ले धारोळला ते आमच्या गावातले भाग्यवंत गोरे हे सर्व्हिसला होते, एस टीमध्ये ड्रायव्हर म्हणून होते. मग ते म्हणले असे असे धारोळला एक किल्ले पॉकेट डायरी आहे, मग ती तुम्ही डायरी विकता का. म्हणलं बघा म्हणलं, आणा म्हणलं, काय इकडे तरी म्हणलं, गेलं तरी गेले बघूया म्हणलं. इकडं म्हणलं. आणि त्याच्या अगोदर मी गावामधून एक आमच्यातले थोडं जरा मी ओळख सांगतो बरं असं द्या. त्याच्या अगोदर मी गावामध्ये एक आमचे धोंडीबा गर्दे म्हणून एक चेअरमन होते. मग त्यांनी मला एक गोळ्याचा पुडा दिला, नेमन गोळ्याचा पुडा. मग ती नेमन गोळ्याचा पुडा मी स्टार्टवर घेऊन विकण्यासाठी आलो, तर मला काही विकू दिला लोकांनी. तू गोळ्या कशाला विकते म्हणून. मग ती गोळ्या मी सोडल्या. आणि परत अजून आमच्या गावातले असे दुसरे माणूस होते, त्यांनी मला पेपर दिले. थोडे पेपर मी घेतले ना, पेपर तर म्हणलं गावात टाकून बाबा म्हणलं काय चाललं तर चाललं म्हणून पेपर घेतले. पेपर बी काय चालले नाहीत. आमच्या गावामध्ये एक नागणे म्हणून दुकानदार होतं, त्यांना काय थोडे पेपर दिले, अजून काय थोडे लोकांना पेपर दिले. मग ते माझं बंद पडलं. मग डायरीच्या अगोदर मग परत मग आपलं डायरी त्या माणसाने डायरी आणून दिली 100 डायरी आणली ती सुरुवातीला मी. आणि ती माझी 100 डायरी खपली. तिथून माझ्या व्यवसायाला स्टार्ट झाला. आणि स्टार्ट झाल्यानंतर मग माझ्याकडे काय भांडवल नव्हतं. मग भांडवल असल्यामुळं 100 डायरीचे मी त्या स्वतःच्या पैशाने त्याने मला 100 डायरी आणून दिली. आणि 100 डायरी आणून मी विकली आणि त्याचं 1000 रुपये परत केलं. आता परत कुठे माझ्याकडे व्यवसायाला पैसा आहे. तर मग पुढे व्यवसाय करायला असताना मी 100 डायरीवरून दुसरी मी अंकल्पी भरली, परत अजून डायरी भरली. आणि त्या व्यवसायासाठी मला सांगोल्यामधील बऱ्याच लोकांनी मदत केली. त्यामध्ये काही थोडी मी नावं घेऊ इच्छितो. उदाहरणार्थ पुण्यनगरीचे सतीश सावंत म्हणून आहेत, त्यांनी मला माझ्या पडत्या काळामध्ये काही लोकांकडून मदत मिळवून दिली आणि माझा व्यवसाय चालू केला. आणि दुसरी गोष्ट आपल्या नगरपालिकेचे नगरसेवक माननीय आनंद माने यांनी पण मला पडत्या काळामध्ये त्यांच्याकडे मी गेलतो व्यवसायासाठी. म्हणलं आनंद भाऊ असं असं म्हणलं मला व्यवसाय करायचा आहे आणि मग मला काय तर तुमच्याकडे मदत करा. तर त्यांनी मला 2000 रुपये दिले व्यवसायासाठी. अशा समाजातील लोकांकडून माझा व्यवसाय सुरू झाला. आणि सुरू झाल्यानंतर व्यवसाय ही 100 डायरी अंकल्पीवर माझं चांगलं चाललेली. परत आता ती अंकल्पी पण बंद पडलेली म्हणून काही पुस्तकं आणली, जनरल नॉलेज, निबंधमाला, इंग्लिश स्पीकिंग, ते सर्व पुस्तकं आणले मी. आणि पुस्तकानंतर मी तुम्ही असं सर्व कसे विद्यार्थी बसलात तसे मी प्रत्येक तालुक्यामधील जे काही शाळा आहेत त्या शाळा प्रत्येक शाळेवर जाऊन विकत होतो मी. आणि मला सर्व विद्यार्थ्यांचा प्रसाद चांगला मिळाला. काही विद्यार्थ्यांनंतर माझ्याकडून पुस्तकं स्वतः घेऊन पैसे व्यवस्थित बरोबर द्यायचे विद्यार्थी. त्यामध्ये मी शाळा बऱ्याच केल्या. उदाहरणार्थ आपल्या सांगोला तालुक्यातील शाळा वाकी शिवणे, परत मोहोद, परत अशा बऱ्याच शाळा केल्या. मी रोज कमीत कमी 2-2 शाळा करत होतो. आणि त्या शाळेवर जाऊन मी असं प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना पुस्तकाची अंकल्पी माहिती सांगायचो आणि मी पुस्तकं विकत होतो. आणि असा माझा व्यवसाय होता. ही झाली माझी व्यावसायिक पार्श्वभूमी. आणि मग त्या व्यावसायिक पार्श्वभूमीमुळं आता पुढे मग आधार कार्ड, ATM कव्हर वगैरे विकून माझी उदरनिर्वाह करतो मी. तसं वाईट अनुभव म्हणजे वाईट म्हणजे थोडंफार आलंच, कारण का कोळे ते मी जरा जत्रेला थोडं गेलतो आणि त्या मग थोड्या डायरीवर काय मुलांनी माझ्याकडे काढून घेतल्या, ते एक अनुभव आला. दुसरी गोष्ट खर्डीमध्ये मी असं आमुष्याला गेलतो आणि आमुष्याला बसल्यानंतर विकत होतो अंकल्प्या. एका मुलाने माझ्याकडे अंकल्पी चोरून घेतली आणि परत त्यानं मला त्याच्या घरच्यांनी पण मला आणून दिली. ते म्हणले का अहो तुमच्या अंकल्पी चोरल्यामुळं आमची गाडी धरली म्हणले पोलिसांनी. असे अनुभव आले. आता आनंद असल्यामुळं दुसरी गोष्ट अनेक संकटाला सामोरं जावं लागतं आम्हाला. हे तर तुम्हाला सांगितलं मगाशी, लोक रस्ता क्रॉस करत नाहीत. दुसरी गोष्ट आता माझं लग्न झालंय, माझी मंडळी पण आनंद आहे 2 डोळ्यानं. तर त्या मंडळीला स्वयंपाक येत नाही आमच्या, तर आम्ही डबा मेचचा घेतो. आम्ही मेचचा डबा घेतो. 2 टाइम मेचचा आम्हाला खर्च आहे. आम्हाला 4 डब्याला 160 रुपये खर्च आहे. ते आम्ही असं मग कवर वगैरे विकून. आणि दुसरी गोष्ट मला सांगायचा मुद्दा राहिला, आम्ही दर वर्षाला हे कॅलेंडर विकतो बरं, आम्ही महालक्ष्मी कॅलेंडर ते पण आम्ही विकत असतो. त्याच्यावर चालतं आपलं. आणि आमच्याकडे रेडिओ आहे, आम्हाला रेडिओवर सगळी माहिती कळते. सगळे रेडिओवर आम्ही घर बसले ऐकतो आम्ही बातम्या. आता काय चाललंय काय नाही सगळ्या चालू करतो आम्हाला. आता सध्या रोज म्हणजे
नरसोबाची पूर्ण वाडी पाण्याखाली गेली आहे. म्हणजे काय, वारणा नदी पाण्याखाली आहे, भीमा नदीला पूर आलेला आहे. असं भीमा नदीचं पाणी कोऱ्यात जास्त पाऊस पडते कळतं आम्हाला. आम्ही लोकांना विचारतो ना, लोकांना विचारून आम्ही करत असतोय. आतली दृष्टीच नाही ना, आत प्रकाश म्हणून कसला नाही, कलर ही किंवा दिसणं ही भानगडच नाही बघा. कारण जे औषधं असं जी दृष्टी बाजूला टोटीला अंध त्यांना काहीच कळणार नाही. पण ती कसं आहे, आम्ही अनुभवानं सरावानं करतो सगळं. आम्ही आता आमच्या गावात वगैरे फिरतो आम्ही, आमच्याकडे स्टिक असते अंधांचे पांढरे काठी, त्या साईन फिरतो आम्ही, आम्हाला खड्डे वगैरे कळतात. आणि आता दुसरी गोष्ट, आमचे इलेक्ट्रिक सुद्धा काठी निघाले अंधांचे, ते सुद्धा आम्हाला सुखसोयी केले त्यांनी. हा, बाहेर लांब जाण्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले सोलापूर जिल्हा पूर्ण मी पालथा घातलाय. सांगोला, आटपाडी, पंढरपूर, जेऊर, करमाळा, नगर ही मी अंकल बेकायला फिरतो. आणि फिरण्यासाठी म्हणलं तर आम्ही माहूरची रेणुका, वणीची सतशृंगी, परत आपल्या लेणीचा घर चोडलं आम्ही, लेंद्र सुद्धा गेलतो आम्ही. पूर्ण अष्टविनायक यात्रा केली आम्ही दोघांनी, मी आणि माझ्या मंडळीने. देवी असं कल्पना आहे ना, असं तर लोकांना विचारलं आम्ही कसं कसं काय, ते उजव्या सोंडाचा गणपती आहे, असं तसं लेंद्रीचा वगैरे गड आहे. फक्त म्हणजे कसं आहे त्या परिस्थितीत बोलणं लोकांच्या ह्याच्यावर थोडक्यात. म्हणजे आम्हाला सौंदर्य ही भावना आमच्याकडे नाही, ही दिसत नाही आम्हाला. काय असं समोरून एकाने कोण चाललं किंवा काय, आम्ही असं वासावरून आवाजानं तुला बोलतो आम्ही. जे आहे त्या परिस्थितीत समजा बघा, जे आहे त्याला कडत किंवा रडत न जगता सन्मानाने खंबीरीने जगायचं. कोण दे त्याला हार मानायची नाही. जगणे की कृषी करणे हार नाही मानते, प्रयत्न करून जगायचं त्याला. पण ही हार म्हणून चालणार नाही की जीवन तर जगलं पाहिजे, आलेलं दिसाल तोंड दिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा जीवन नाही. बरं का बरं आपण. आणि एक मला तुम्हाला संदेश बघा सांगायचं मला, जी आत्महत्या करून मरतात. आणि आजकाल असं मी थोडंसं ऐकतोय की पेपरमध्ये मार्क कमी पडले किंवा हे झालं, ते मुळात कधी खंत मार्गाई नाही. तुम्ही काय तर जगा, सन्मानानं जगा, तुम्ही आत्महत्या करून मिळणार नाही. आणि प्रत्येक मुला मुलीने एक ठरवलं पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये मी आधी माझं करिअर पूर्ण करणार, आणि करिअर पूर्ण करून मग मी स्वतःचा जोडीदार निवडेल आणि त्यासंग मी लग्न करेल. हे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना मी संदेश देऊ शकतो. आणि तुम्ही स्वतः पायावर व्हावा, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, मुलांनी बी ठरलं पाहिजे आणि मुलींनी बी ठरवलं पाहिजे, तर आपल्या देशाचा विकास होईल. आणि तुम्ही अशा कंपन्या स्थापून तुम्ही देशाचं म्हणजे भविष्य घडवू शकता. आता माझी तर मंडळी अंध आहे, पूर्ण त्याला काही दिसत नाही. तरी मध्ये तर माझ्या असा प्रसंग आला की सोलापूर सिव्हिलला मी 3 महिने ऍडमिट होतो मी सोलापूर सिव्हिलला. तर माझ्या मंडळीच्या पायाला असं दुःख झालं, तर तिथं तर मी सोलापूर सिव्हिलचं पूर्ण पालतं घालतो. तुम्ही 3 मजल्यावर जाऊन जेवण आणणे वगैरे सगळं तिला करतो. तुम्ही सगळी व्यवस्था तिची मी केली, खर्च स्वतः आम्ही केला. असं लोकांकडून म्हणजे तिथल्या काही सिव्हिलमध्ये लोकांनी मला मदत केली, काही लोकांनी असं 5,000 रुपये दिले ना आम्हाला. आता थोडीशी अजून जखम आहे. आणि सांगोल्यामधील जे काही डॉक्टर आहेत, असं जे आम्ही पट्टा करतोय त्यामध्ये म्हणलं तर आमचे आजनाकर डॉक्टर आहेत, परत अमित मेटकरी म्हणून आहेत, युगांत म्हणून, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आहेत समाजामध्ये अजून सुद्धा खूप. आणि आता जे आम्ही स्टँडवर जे व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आम्हाला काही फेरीवाले मदत करतात. त्यामध्ये आमचं ते एक विशाल नावाचा एक मुलगा आहे, परत दादा पवार नावाचा मुलगा आहे. आम्हाला स्टँडचं खूप सहकार्य केलं. मी जर स्टँडवर नसतो तर मी जगलो नसतो. आम्हाला स्टँडवर प्रत्येक प्रवासी मदत करतात. आणि मला सांगायचं बरं, दुसरी गोष्ट, मला इचलकरंजी आणि कवठेमंकाळहून काही लोक महिन्याला मला 200-200 रुपये देतात मला खर्चायला. अशी लोकांनी मला मदत केली स्टँडवर. स्टँड हे माझ्या आयुष्याचं भांडवल आहे, एक एटीएम आहे माझं. जर काही पैसे नसलो तर स्टँडवर मी राहू शकतो. आणि स्टँडवरील आम्हाला घर नव्हतं, तर आम्ही स्टँडवर 4 वर्ष काढली. तेथील पण आम्हाला प्रत्येक आगारा प्रमुखांनी वगैरे आम्हाला काय म्हणणे आहेत काय आहेत, आम्हाला स्टँडवर आमची पेटी ठेवण्यासाठी आम्हाला मदत केली त्यांनी. आणि स्टँडमध्ये कॅन्टीन म्हणून आहे, त्या कॅन्टीनमधले आमचे दीपक मालक म्हणून आहेत, ते पण आम्हाला वेळोवेळी म्हणजे जेवणाला वगैरे मदत करतात. त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला. असं सहकार्य चालू आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या म्हणीप्रमाणे हे सगळं सहकार्यानं माझं जीवन चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, अजून स्टँड पैसे आम्हाला एक ते नाश्त्याचं एक आर्यन असं सेंटर म्हणून आहे, त्यांनी आम्हाला मदत करतात. परत ते दालच्यावाले आहेत, ते पण आम्हाला दालच्या वगैरे देतात. असं म्हणजे चालू आहे आपलं जीवन. तसं तर जगायचं, पण हार मानायची नाही. आलेलं जीवनी जगून दाखवायचं लोकांना समाजापुढं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं, ज्यावेळेस मी सांगोल्याच्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस अंकलपेला किंवा बाजाराला मी जात होतो, तिथं मला हॉटेलवाले सुद्धा मला म्हणजे, राजभाऊ पहिले तुम्ही आधी खावा, नाश्ता करा, नंतर पैसे मला द्या. काही लोकांनी मला खूप सहकार्य केलं, बाजारात गेलं हॉटेलवाले वगैरे. असं कधी झालं नाही, मला उपाशी राहिलं नाही म्हणून आयुष्यात माझ्या कधी प्रसंग आला नाही. आणि घरच्यांनी पण मला मदत केली. अगोदर लग्न माझं नव्हतं, घरच्यांनी पण माझ्या
भावाने वगैरे मदत केली, माझ्या भावाच्या मुलीने वगैरे. ज्यावेळेस मी घरी होतो अंकल्प्या वगैरे मोजून देते मला, पुस्तक वगैरे असं बॅगमध्ये भरणं वगैरे ते सगळे सोय करते माझे. पैसे जर ओळखायचं म्हटलं तर आता जरा थोडंसं मोदींनी नोट्याचं जरा हे केलेलं आहे, पण आम्ही काय करतो, आमची मंडळी जी आहे ती व्यवहाराला अगदी एकदम क्लिअर आहे. तिला जर समजा तुमच्यासारख्या नोटा जर वेगवेगळ्या केल्या तर त्या अगदी व्यवस्थित देणार तुम्हाला. म्हणजे आम्ही असं निवडून ठेवतो 10च्या वेगळ्या 20च्या वेगळ्या असं करून लोकांना मदत घेतो आम्ही. शक्यता लोकांकडे आम्हाला लोक कोण फसवत नाहीत, लोकही आपल्याला चांगली मदत करतात आम्हाला. आणि एवढी गोष्ट की आम्ही ज्यावेळेस मी बोलवली जातो बरं शाळेवर विकायला, एक कुठली तरी मुलगी होती मला आता आठवत नाही, पण तिने मला पुस्तकं मोजून सगळं पैसे मोजून तिने दिलं मला बोलवली शाळेवर. असं कोण फसलं विद्यार्थी किंवा कोण फसवत नाही ना आम्हाला. पहिल्यांदा माझे आई गुरु आणि शैक्षणिक क्षेत्रामधले माझे एक सर आहेत आमचे संतोष दत्तात्रय बाराते म्हणून. त्याने आम्हाला पहिली ते 7वीपर्यंत शिकवलं. त्याने मला कणखर बनवलं. ज्यावेळेस माझं वडील वारलं होतं त्यावेळेस मी म्हणलं, सर आता माझं काय जगण्याचं खरं नाही म्हणलं. ते म्हणले तू जग, घाबरू नको म्हणले कुठल्याही गोष्टीनं. त्याने मला हे केलं मला बारात सरांनी. आणि विशेष म्हणजे मला माझ्या देवावर जास्त प्रचंड विश्वास आहे. जे काय करेल ते देव करेल. कारण देव म्हणजे काय मूर्ती देव नाही, तुमच्या आमच्यातच देव आहे. फक्त आपण त्याला ओळखलं पाहिजे आणि त्याला जाणलं पाहिजे. जाणून घ्यायची ती शक्ती आपल्याकडे पाहिजे. आता देव म्हणजे काय, आता तुम्ही मला इथं गाडीत आणलं, माझी मुलाखत घेतली किंवा मला पलीकडे रस्ता क्रॉस करून केला, त्याच देव खरा. देव काय मूर्तीत नाही. आणि गाडगेबाबांना सुद्धा सांगितलंय तुम्ही मूर्तीला पूजा करू नका, मूर्तीला नैवेद्य दाखवू नका. ज्याला जट्या जाणत्या माणसाला ज्याला खरं भुकीची गरज आहे अशा लोकांना अन्न द्या, अशा लोकांना अन्नदान करा. मूर्तीला व तुम्ही कोण पैसे खर्च करू नका, असं गाडगेबाबांना सुद्धा म्हटलेलं आहे. आणि बघा मुलांनो, दुसरी गोष्ट, आणि मी एवढा आनंद असून सुद्धा एसटी मध्ये जाऊन मी प्रत्येक पॉकेटला विकतो, डायऱ्या विकतो आणि सगळे करतो. आणि आमच्या एक स्टँडवरती हमाल होते तानाजी माने आणि बाबू माने, त्यांनी मला एसटीत जाऊन विकण्यास सहकार्य केलं. म्हणजे मला एसटी सोडायची विका म्हणून. आणि आताही मला मुलं मदत करतात एसटीमध्ये, एसटी दाखवतात, एसटी असं मी विका म्हणून सांगतात. एसटीत जाऊन विकतो मी कवर वगैरे. सांगा तुम्ही लय खूप मला असं हे काढलंय. हे कवर भागत नाही, धंदा होत नाही, पण काय करतो आम्ही बाहेर पण जातो भीक मागायला. उदाहरणार्थ नरसोबाची वाडी, परत नगर जिल्ह्यामध्ये मांजरे म्हणून गाव आहे. मांजरेमध्ये कसं आहे, जसं आता आपलं पांडुरंगाचं आहे ना पांडुरंगाचं मंदिर, तसा एक मंदिर आहे आत्माराम बाबाचं. तिथं जिवंत मूर्ती आहे, म्हणजे जिवंत समाधी आहे. तिथं लोक भरपूर येतात. तिथं आम्ही कवर विकतो. तिथं माझी मंडळी भीक मागते. आणि सध्या आता एसटी मध्ये सुद्धा आमची मंडळी भीक मागते. आपल्या सांगोला जी गाड्या, आपल्या सांगोला स्टँडमध्ये प्रत्येक गाडी 15 ते 20 मिनिटं थांबते, एसटी जाऊन भीक मागते आणि ते भिकर चालू आहे आमचं. मला असं मागायला आवडत नाही. माझं एक जिद्द आहे, लोकांना काहीतरी द्यावं आणि लोकांना काहीतरी काहीतरी घ्यावं, हे माझा उद्देश आहे. आणि मी स्टँडवर म्हणतो ना असतो, मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, ही माझ्याकडे कवर आहेत, तर तुम्ही कवर घ्या आणि मला मदत करा, आणि तुम्हालाही वस्तू होतील आणि मलाही मदत होईल. या भावनेतून मी करतोय. पण ही खपत नाही माझं, म्हणून मला नाव येऊन मला भीक मागायला लागते. मला मोबाईलच्या तर आहारी जाऊच नका तुम्ही. मोबाईल टायमिंगलाच वापरा. मोबाईलमुळे आजकाल बरेच अपघात होतात. बघा, मला वाटतं तुम्ही पुण्यामध्ये एक विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे दोन अटकेत आहेत. त्याच्या मुलांनी काय केलं, मद्यपान केलं आणि गाडी चालवली. तसं तर मुलाच करू नका. प्रत्येक माझ्या मुलांना विनंती आहे, व्यसन तर तुम्ही करू नका, व्यसनाच्या आधी जाऊ नका. आणि आजकाल असं आहे की जी व्यसन करते त्याला मुली तर मिळणारच नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नोकरी महागडी लागतात, काहीतरी व्यावसायिक शिक्षण घ्या आणि व्यवसायातच तुम्ही करिअर करा. आणि दुसरा गोष्ट झाला मुद्दा राहिला की शासनाने आमच्याकडून काय अपेक्षा द्या. तर शासनाने आम्हाला जे काही व्यवसाय आम्ही करतोय त्या व्यवसायाला कर्ज द्यावा. मी एकटेच नाही, असे भरपूर दिव्यांग आहेत. तर दिव्यांगासाठी शासनाने आम्हाला कर्ज द्यावं आणि छोटे मंडळाला आम्हाला कर्ज द्यावं, ही अपेक्षा शासनाकडून. आणि समाजामधील अजून माझ्या लोकांकडे ही अपेक्षा आहे की आम्ही जर रस्त्याने दिसलो तर आम्हाला रस्ता क्रॉस करून वगैरे द्यावं आणि मदत करावी. मला एक पालकांना संदेश द्यायचा आहे. हे तर आज मला कॅमेरावर माझी मुलाखत घेतली, त्यामुळे मला खूप वाटतंय, पालकांनी पण मुलांच्या मुलींना कुठलाही म्हणजे हे करू नये. असं कॉन्फिडन्स, हा माझा मुलगा ही झालाच पाहिजे किंवा ही माझी मुलगी अशी झालीच पाहिजे. ज्यात त्याला रुची आहे त्यात त्याला हे करू द्या. पालकांनी पण त्याला संधी देऊ द्या. आता ही जी सर्वजण समोर विद्यार्थी बसलेत, त्या विद्यार्थ्यांना एक मला सांगायचं आहे, मी जसं एवढ्या धडपडीत मी गेलो तसं तुम्हाला तर सगळ्या सुखसुविधा आहेत त्या, तर या सुखसुविधेचा फायदा घ्या. जे काय तुम्हाला शिकवतात ते शिका. तुमच्या आई वडिलांचं वगैरे नाव कमवा, यशस्वी व्हा. जे काही कंपनीने तुम्हाला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करा. या कंपनीची भरभराट आशेच हो. आणि ही ईश्वरचरणी कंपनीतर्फे मी आभार व्यक्त करतो. हेच आपली चरणी प्रार्थना. धन्यवाद.